राम राम मंडळी, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा एकदम सोप्या पद्धतीने. तर बघा, मी तर अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते. आता आपण त्याला सोलाण्याने त्याचे साल काढून घ्यायचे. साल अगदी व्यवस्थित काढा, कारण की त्याचे जे खाचे आहेत त्याच्यामध्ये खडे वगैरे जमा झालेले असतात, तर ते दाताखाली कचकच करतात. त्यामुळे पूर्ण त्याला असं एकदम व्यवस्थित सोलाण्याने सोलून घ्या आणि ते असं कट करा, गोल गोल कट करा. कशा आकारात तुम्ही त्याला कट करू शकता. मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. चला तर मित्रांनो, मग आपण आता गाजरचा हलवा बनवूया. कुकर घेतलाय, कुकरमध्ये मी ते अर्धा किलो कट केलेले गाजर टाकलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी एक अर्धा कप म्हणजे मोठा जो असतो ना कप, तसा अर्धा कप मी दूध घातलेला आहे. आता आपण ह्याच्यासाठी लागणारी सामग्री बघूया. मी घेतलेले काजू बदामचे असं किसून घेतलेले काजू बदाम, मनुके, त्याचबरोबर साखर 1 वाटी आणि खवा 1 वाटी. तर आता आपल्याला 10 मिनिटं कुकर झालेला आहे. 10 मिनिटं आपण त्याला गॅसवरती असं बारीक आचेवरती शिजवून घेतलेलं आहे. शिट्टी वगैरे मी काही त्याची काढलेली नाही आहे. आता त्याला आपण स्मॅश करून घेऊया व्यवस्थित. खूप छान लागते. शिजताना आपल्याला त्याच्यात तुपाचा वापर नाही करायचा, कारण की तूप आपण त्याला नंतर घालणार आहोत. नंतर तूप घातल्याने त्याला चव खूप छान अशी येते, त्यामुळे आपण तूप नंतर घालणार आहोत. तर हे बघा, मी छान असं स्मॅश करून घेतलंय. त्यात परत अर्धा कप दूध टाकलंय, साखर टाकली 1 वाटी आणि आपण जो खवा घेतला होता 1 वाटी, तोही त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यात मी इलायचीची पावडर थोडीशी टाकलेली आहे, एक अर्धा चम्मच. त्याला मस्त आपण असं मिक्स करून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणून अजूनही तूप घातलं नाही, तर अजूनही आपल्याला तूप नाही घालायचं. तूप आपण शेवटी घालणार आहोत. बस एक जीव असं ढवळून घ्या. आता बघा, आपण 1 चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये. छान असं मंद आचेवरती त्याला परतून घेतलंय. आता वरतून आपण काजू बदाम आणि मनुके घालणार आहोत. मित्रांनो, एकदा तुम्ही अशी गाजराचा हलवा एकदा तुम्ही करून पहा, खूप छान लागतो खायला. खूपच भारी आणि खूप कमी वेळात होतो. गाजर किसण्याचं अजिबात टेन्शन राहत नाही. तर आपला गाजरचा हलवा बनवून रेडी आहे. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला गाजरचा हलवा, नक्की कमेंट करून सांगा. तुमची कमेंटच मला अजून नवीन नवीन रेसिपी बनवायला मदत करेल. चला मित्रांनो, बाय, धन्यवाद.